तर मंडळी हे पहा आपले पापड तयार आहेत. हे बघा मस्त छान छान फुलले आहेत. आता मी ते चव घेऊन दाखवतो तुम्हाला. आवाज येईल बघा. हां आता थांबा. हा बघा कसे कुरकुरीत झालेत ना. असेच पापड तुम्ही करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वहिनी कसा झालाय? माझ्या आधी वहिनीनेच आधी चव घेऊन बघितले. हा बघा एकदम कुरकुरीत झालेत, छान झालेत. तर तुम्ही पापड करणार असाल तर तांदूळ शक्यतो रेशनचे तांदूळ घ्या आणि जयाचे तांदूळ घ्या. रेशनचे नसतील तर जयाचे तांदूळ घ्या. 2 रात्र ते भिजत ठेवा. तिसऱ्या रात्री ते काढा, सुकवा, पाण्यातून काढा आणि सुकवा आणि नंतर मग ते दळायला द्या. आणि 2 रात्री 1 दिवस 2 रात्र 1 दिवस. दुसऱ्या दिवशी 2 रात्री 1 दिवस घातलं की मग सकाळी हे करायचे, काढायचे ना सुकत धुवून वाळत टाकायचे. हां, हे आम्ही पापड घरी पहिल्यांदाच केले. बघूया आपल्याला जमतात का. माझी काकी आई आली होती तर तिने दाखवलं उकड कशी काढायची. ती आम्हाला काही यातलं माहितीच नव्हतं उकड कशी काढतात ती. पण ती बोलली अरे आपल्याला मोदकानं उकड काढतो तशीच काढायची. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तांदूळ पापडांची. आता कसं पावसाळ्याचा सीझन आला आहे तर गावातील महिला वर्ग गणपती, नवरात्र आणि भात लावणीच्या वेळेला ते करून ठेवतात आणि ते जवळजवळ वर्षभर टिकतात. 6 पायली, 2 पायली, 5 पायली, 10 पायली, 8 पायली असे करतात आणि मग ते वर्षभर त्यांचे टिकतात. पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये साधं वेज जेवण असेल तेव्हा ते खायला घेतात. चला तर मग आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, आता येणारा व्हिडिओ हा पहा, हा पापडचा व्हिडिओ आहे. नक्की जरूर पहा तांदूळाचे पापड. काकोई कसं घ्यायचा अंदाजाने? असं घ्यायचा अंदाजाने 4 चमचे घ्यायचे मोठे. आणि हे 1 किलो तांदूळाचं पीठ आहे. 2 किलो आहे तांदूळाचं पीठ. ते आम्ही तांदूळ आधी 3 दिवस भिजत ठेवलेले होते. 2 दिवस. तिसऱ्या दिवशी उपसले, सुकवले आणि दळायला दिले. दळून आल्यावरती आता ही नेक्स्ट कृती आहे. फोडलंच. 2 किलोला 2 पुड्या घ्यायच्या मसाल्याच्या. हा कलरचा मसाला आहे. आपण आज वेगळी रेसिपी पाहत आहोत. लाल लाल असलं तर बरं. नाही, लाल होते. भाजीत टाकला ना मसाला, लाल होते. मी पहिल्याच पापड उकडलं ना तर त्याच्यात किती 100. हो, इथे जेवढं पीठ घेतलंय 1 टोपाचं, हे बघा हे पातेलभर पीठ घेतलं होतं तेवढंच हे पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 वाटी जिरं घेतलं होतं. ते बारीक केलं आणि ते टाकलं आणि आता अंदाजे मीठ टाकलंय. हा पापड खार आहे. मीठ अंदाजे पाण्यामध्ये टाकलं. मीठ अंदाजे टाकलंय पाण्यात. पापड खार 2 चमचे, 2 ते 3 चमचे छोटे आणि मीठ. आता हे पाणी चांगलं उकळू द्या. आपण भेटू थोड्या वेळाने. तसं एक तांबे आहे आणि थोडंसं पाणी काढते जास्त विस्त झालं. आता या म्हणजे सगळं साहित्य टाकलंय त्याला उकळ आले. आता पीठ ढवळून घेतलंय आणि हे पीठ आहे आपलं ते आता याच्यामध्ये ॲड करून थोडं थोडं कालवून घेतो. झाकण ठेवलेलं होतं. जशी आपण भाकरीला उकळ काढतो तशीच काढायचे. लागला तर परत टाकता येईल ना. ते काढून देऊ. हे दे ग, फडका दे. तो एक दे. थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे आता पीठ.
जास्त नाही लागत. नाही आली तरी. नाही तर तिला सांग ढवळायला. जेवली का तुम्ही? बुडाशी ढवळशील. ढवळेल ती. ढवळ नाही तर हे आम्ही आता ढवळून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तो मला वाटतं तो घ्यायला होता आपल्याला. मग मोठा हवा होता. मोठा असताना मग वाप लागतं चांगली. पातेला अंदाजे मोठाच घ्या तुम्ही. बघायचं की ह्याला पावडरला हे आहे काय, कलरच नाही. कलरच नाही बघ याड्याचा. आता आम्ही परत पातेला ठेवलंय चुलीवर आणि त्याच्यावर झाकण ठेवलंय वाफ येण्यासाठी. हे करून झाले ना, मळून झाले ना. आता हे पिशवीत आम्ही घेतलंय. आता ते मळून घेतो. पीठ मळाची कृती. साधी आणि सोपी. जाऊ काकू, तू टेन्शन घेऊ नको. कसला टोप कमी झाला तो. कमीच पडला जरा. होईल. फडका ते आपल्याला फडका देतो. आपल्याला कुठे हे घे. तू कशाला एवढूसा. तो टॉवेल दे. तो पण निळावर आहे कॉटनचा. हां. असू दे. असं दे. असं की आपण कमी पडत हाईट एक अंग पुसायला नाही घेतात. एवढा भागाला गेलो तर मग जगात राहायलाच नको. हे नको ते नको, चांगला पांगला. पापडाचं हे पीठ आता गरम आहे म्हणून आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्याच्यात हे ढिपळं अशी झाली नाही पाहिजेत. पीठ बघा आपलं कसं झालं आहे. असं पीठ झालं पाहिजे आणि त्याच्या गाठी पीठ राहिलं नाही पाहिजे सुक्कं पांढरं वगैरे. म्हणून हे असं मळून घ्यायचं एकदम पक्क. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच मळायचं. एक वाटीत तेल घे. हे बघा पिशवीत मळून हे पीठ असं झालं. आता परत त्याला तेल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पण पुन्हा मळून काढायचं. थोडंसं तेल थोडं पाणी. नको दे मी मळतं. हां. असेल तेवढा हे जा कमी. जाम नको पाणी. असं गार झालं तरी चालते. भाजत असला तर हात तसं काही वेगळं नाही. एक फडका घे पोटच्या विरतो तर हात आलेलंच घे. आणि त्याच्यामध्ये ओलं ठेवू कशा तरी. बारका हेरी असला तर टोपला विकला ते तूप. उडदाच्या याचं घेतं त्यात पीठ हे नसलं ना, पुड्याचं आहेत ना, ती पुडी काढून त्याच्यात ठेव. पिशवीत नको ठेव. पिशवीत ना कोरडा आहे. त्याने शेत सुटतो.
पाण्यात टाक कसे एवढा ते जालमाचा राहू दे ते परत तेलाचं वासन ते ना मग पापड नाही तेल तेवढं नाही. जाम पाणी नको घेऊ नाही मग परत वालायची करते थोडासा हात पाण्याचा आणि थोडासा तेलाचा तेल गरम आहे. टेम्पो तिकडेच घेऊ तेल इकडे काही कोपऱ्यात येईल. गरम आहे ना पीठ. मग ते जरासं गार झालं ना तरी चालतं. तो खाली घ्या हो. त्याच्यात पाणी पण तो कोमट आहे ना. मला तर असतं तरी चाललं असतं पाणी पण. पाणी असतं तरी चाललं असतं. थोडा थोडा घ्यायचा. हे बघ. ताट एक असताना त्याच्यात ठेवलं सगळं बोलू पाणी तेव्हा तो घमेला घेतो. हो हे बघा इकडे पापडच्या गोळ्या केल्यात. ते गोळे दाखव मोठे. अशा गोळ्या केल्यात पापडाच्या आणि हे असे गोळे झालेत मळून. हे बघा असे मळून गोळे होतात. तर ते चांगलं मळून घेतलं आहे आणि आता मी तुम्हाला पापड लाटून दाखवतो. तुम्ही आताचे घेताय तिकडे ताटलीतलं मग हे हे होतं बघा ना. पीठ लावून घेतलं. नको हा? हे बघा हो. असे पापड होतात. असा पापड होतो. आता आम्ही वाळत टाकणार आहे. पण सगळे 4-5 एकदम झाले का मग. हे बघा असे पापड मी उन्हाला वाळत लावलेत साडीवरती. ते सुकले का मग तळा. त्याच्यावर लाटून बघा कसं. परत ठेवतो. माझे पापड जाड नाही वाटत ना. पातळ लाटायचं.
पापडाच्या मेहरा पातळ टाकायच्या, पातळ टाकायचा जेणेकरून तो फुलतो. तेल लागलं असतं. इधर जोर में काटते, इधर जोर में काटते, इधर जोर काटते. आपले पापड तयार आहेत, कुरकुरीत झालेत. आता ते तळाचे त्याची कृती मी तुम्हाला नंतर दाखवतो. तळल्यावर कसे दिसतात, लागतात कसे ते. हे बघा असे वाळत टाकलेत. हां, आपण केलेले पापड आता आम्ही तळायला घेतलेत. हे बघा सुकलेत चांगले. आता आम्ही तळतो ते. बघा आपले पापड कसे फुलतात. कढईचे बरोबर व्हायला आले. भाजायला आपण आता ते काढूया. हे बघा आम्ही आता हे डिशमध्ये काढलेत. आपण आता आम्ही त्याची चव घेऊन पण तुम्हाला दाखवणार आहोत कसे झालेत चवीला वगैरे ते. असे पापड तुम्ही करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.